श्री स्वामी समर्थ। आज आम्ही ना आंबे आणि जांभूळ तोडायला गेलो होतो। सकाळची वेळ होती, एकदम मस्त असा सूर्यप्रकाश आला होता आणि ओवीची पूर्ण मज्जा चालली होती। ओवीचं म्हणणं होतं की मम्मा मी पण येणार आहे आणि सकाळ सकाळ हे म्हणाले चला लवकर जाऊन आपण आंबे तोडून आणि जांभूळ तोडून घेऊन येऊया। मग आम्ही दोघं गेलो आणि ओवी पण लागली पाठीमागं की मी पण येणार मी पण येणार। मग तिला सोबत घेऊन आलो कारण तिला खूप आवडतं असं बघायला आणि ती पण खूप एन्जॉय करते ह्या सर्व गोष्टी। मग तिला घेऊन आल्यानंतर ती काय गप्प बसते का, तिला लावलं कामाला बाबांनी आंबे गोळा करायला। मग सगळे आंबे ओवीनेच गोळा केले आणि तिला खूप भारी वाटलं आणि तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघा की तिला इतकं आवडतं ना या गोष्टी सगळ्या। भरपूर आम्ही पण खूप मज्जा केली। लोणच्यासाठी आंबा गोळा केला, पिकलेला पण पाडाचा पण आंबा घेतला होता। आमच्या शेजारच्या शेतामध्ये हे आंबे लागले होते। आमच्या दूधवाल्या मावशी आहेत ना, त्यांच्या शेतामध्ये जांभळीचं झाड होतं। त्या म्हटल्या जांभूळ काढून घ्या, म्हणून आम्ही गेलो होतो। मग गेल्यानंतर बघितलं तर आंबे पण खूप छान होते पिकलेले। म्हटलं चला काढूया आणि अशी काठी घेतली आणि या काठीच्या सहाय्याने त्याला एक बॉटल बांधली होती। गेल्या वर्षी पण ह्याच बाटलीने मी आंबे काढले होते। म्हटलं चला आता ते मस्त निघतात, काही अवघड नाही आहे। ही बॉटल अशी कट करून घ्यायची आणि त्याला एक कट द्यायचा, मस्त आंबे निघतात। आंब्याच्या साईजप्रमाणे बॉटल घ्यायची आणि आम्ही पण ते ट्राय करून बघितलं। गेल्या वर्षीपासून आम्ही असेच आंबे काढतो आणि दुसरं काही मी वापरत नाही। मला पण खूप छान काढता येतात। भरपूर आम्ही आंबे गोळा केले, एकदम सहज निघतात, काठी फक्त चांगली पाहिजे। त्यानंतर आम्ही गेलो जांभळीच्या मळ्यामध्ये, तिथं जांभळीचं झाड होतं। भरपूर अशी जांभळी लगडली होती आणि सारखं आम्ही गुणगुणत होतो, जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोलकुणाचा वाजते। आणि एवढ्या सगळ्या जांभळाचं काय करायचं हे मला समजत नव्हतं। हे झाडावर चढले होते, मस्तपैकी पिशवी घेऊन गेले, पिशवीत काय थोडेसे जमा झाले। मग मला म्हणले खाली चादर टाक, मी झाड हलवतो। मग आम्ही सगळ्यांनी मिळून चादर टाकली आणि झाड ह्यानी जोरात हलवायला चालू केलं आणि त्या चादरीत भरपूर अशा जांभळाचा पाऊस पडला। सगळी जांभळं आम्ही गोळा केली आणि मस्त अशी काळी भोर टप्पोरी जांभळं खाली पडली होती। मग ओवी गोळा करायला चालू केलं ओवीने। ओवीला खूप मज्जा आली, मला पण खूप आनंद झाला आणि थोडा वेळ आपण असा काढला की मस्त वाटतं। मला खूप आवडतं असं जांभूळ आणि आंबे गोळा करायला। एवढाच टाईम मिळतो, परत काय वर्षातून एकदाच येतं हे आणि एकदा येतं म्हणून भरपूर असा आनंद यातून मिळतो, म्हणून मी जाते आणि गेले। मग अशा प्रकारे काळी भोर जांभळं होती, खायला मस्त गोड होती। आता एवढ्या सगळ्या जांभळाचं काय करायचं, मग मी व्हिडिओ टाकला आहे की मी जांभळापासून जाम बनवला आणि गोळा बनवलेला आहे, मस्त असा लागतो। मुलांना पण खूप आवडला। तुम्ही नक्की माझा व्हिडिओ बघा, शॉर्ट्स व्हिडिओमध्ये आहे। आणि एवढ्या सगळ्या जांभळांना मी स्वच्छ धुवून घेतलं। आता वर्षभर काय खायला मिळणार नाही म्हणून त्याचा जाम करून घेतला आणि मुलांना कुल्फी पण करून दिली। एकदा व्हिडिओ बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा। पुन्हा भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये। ओके बाय।